शिवसेनेचे याच प्रचाराच्या दरम्यान आपल्याला सत्यवान देशमुख जे नगरसेवक होते मोहोळचे त्यांचंही आपण या ठिकाणी प्रतिसाद संवाद साधणार आहोत। आपण या माध्यमातून प्रचारादरम्यान आपल्याला कसं वाटतं या मशालीच्या उमेदवारांच्या प्रचाराविषयी? सध्या मशालीचं वातावरण एकदम चांगलं आहे, कारण लोक बोलगावड्या लोकांना वैतागलेले आहेत। कुठलेही जे अशक्य नाही अशा गोष्टी बोलणं, काही बरळणं आणि वैयक्तिक टीकाटिप्पणी करणं, मुळात विकासाच्या मुद्द्यावर ही लढाई होतच नाही। खरं तर निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे होत्या, परंतु या लढाई ही वेगळ्या दिशेने चाललेली आहे, वैयक्तिक पातळीवर जात आहे, त्या वैयक्तिक द्वेषाच्या पातळीवर जात आहे। त्याच्यामुळं येणारे निवडणूक खरं तर मोहोळ तालुक्यातील सर्व जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील असा ठाम विश्वास आहे आम्हाला। तर येणारी निवडणुकीमध्ये जे काम करणाऱ्या आम्ही माणसं आहोत, आमच्या मागे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामागे मोहोळ तालुक्यातील सर्व जनता उभा राहील असं सत्यवान देशमुख यांनी आपल्याला सांगितलं आहे। पण एक प्रश्न असा आहे, या प्रचारादरम्यान होम टू होम प्रचार करत असताना लोकांचा कसा प्रतिसाद आहे? जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगला जनतेचा प्रतिसाद मिळालेला आहे। आज आपण साधारण किती गावातल्या होम टू होम किती गावापर्यंत पोहोचलात? या कामती जिल्हा परिषद गटातल्या जवळजवळ 20 ते 22 गावात आम्ही पोहोचलेलो आहोत। मग त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आपल्याला चांगला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे असं आपलं ठाम मत आहे? हो, 100% चांगला प्रतिसाद मिळाला नाही। या गटातील जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदचा उमेदवार भरघोस मताने निवडून येईल याची खात्री आहे। जिल्हा परिषद कामती आणि सावळेश्वर आणि कामती असे तिन्ही उमेदवार हे भरघोस मताने विजयी होतील असंही आपल्याला सत्यवान देशमुख यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं आहे।